चला स्टार्ट करा मॅच. भावेश पहिलाच बॉल सिंगलने खातं उघडलं, ते आकाशचं खातं उघडलं तर ते माटाडी संघाचं सेमीफायनलची मॅच. पडले विरुद्ध माटाडी. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे फास्ट घ्या. 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपन्न करायची, लक्षात घ्या. गोलंदाज भावेश. राज पाडीला पण रिव्हर्स फटका खेळायचा होता, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही, ती समाप्ती होईल. भावेशचं पहिलं षटक पॉवर प्लेचं, कारण की 4 ओव्हरची सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. भावेश राजसाठी बेसबॉल हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाच धावा दाखल कधी लागल्यात माटाडी संघ. माटाडी संघाने पहिल्या मॅच मध्ये 57 केल्या, 30 गावला चेस करून गेल्या नाही. त्याच माटाडीने शिडून बीच्या विरुद्ध 59 केल्या, त्याही धावा चेस, म्हणजे त्यामुळे तिसऱ्यांदा बॅटिंग घेणं गरजेचं होतं. कारण 2 मॅचेस प्रथम बॅटिंग करताना जिंकल्यात माटाडी संघाने. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली राजने. धावसंख्या 6 वरती, कारण की धावांचं 2 वेळा संरक्षण केलंय माटाडी संघाने. गावदेवी माटाडी, त्यामुळे त्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय महत्वाचा होता आणि तो निर्णय योग्य होऊ शकतो या मॅच मध्ये, कारण संध्याकाळचं सत्र आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात भावेशने पॉवर प्ले मध्ये. मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये बेस्ट बॉलर ऍक्टिव्ह सुद्धा या गोलंदाजाला मिळाली होती. तोच भावेश मात्रे पडले संघाचा. ऑन साइडला खेळत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे, वेगाने आलेत. अजूनही चेंडू मिळाला नाही, आता तिसरी पूर्ण होईल का? 3 धावा पूर्ण झाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा खर्च, 4 धावा धावून घेतलेत. टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग लगेच लावा प्लीज. पडले 10 धावा झालेल्या, 4 धावा धावून घेतल्यात बघा शेवटच्या बॉलमध्ये. काय रनिंग बिटवीन विकेट आपल्या पाहायला मिळते. आकाश आणि राज पाटील, चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. नितेश पाटील आमचे थोडेसे नाराज आहेत हेडवुड संघाचे, कारण की फटका चांगला होता यशचा, मात्र फिल्डिंग सुद्धा चांगली झाली. कदाचित षटकारी गेला असता. फिल्डिंगचं स्टँडर्ड खूप महत्वाचं आहे. दुसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज रोशन कुंभार येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. 4 ओव्हरची सेमी फायनल आहे, त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा, ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर पडले संघाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या, त्यामुळे फास्ट खेळा. पहिल्या षटकात 10 धावा, मागच्या बॉलवर पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती 4 धावा धावून घेतल्या. पहिलाच बॉल शॉर्ट कव्हरला रोहन मात्रे तिथे, चांगली फिल्डिंग झाली रोहनची. 1 सिंगल मेल. धावसंख्या 11, सामना क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमी फायनलची मॅच माटाडी विरुद्ध पडले. धावसंख्या 11. ऋतिक ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी ऋतिक कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडंसं शांत रोशन कुमारच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 11. रोशनला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. रोशन ऋतिक 2 खेळाडू आपण मध्ये संघामध्ये. कार्पेटच्या माध्यमातून फटका चांगला आहे.
थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 13 वरती. विकी जाधवने मात्र आपली जागा सोडली नाही आज शेवटपर्यंत. धन्यवाद विकी. कीप इट अप. जगदंबा वाकलन बी ची स्पर्धा आहे त्यामुळे सर्व खेळाडूंची मेहनत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज रोशन कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज आकाशला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना माटाडी टीमला. तीनच धावा आल्या. धावा झाल्या 13. संध्याकाळचं 17:35 टार्गेट सुद्धा चांगलं असू शकतो कारण की माटाडी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. रोशनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी करतोय तो. ऑफलोतून गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 10 होत्या. कोणताही दबाव दिसत नाहीये रोशनवरती. आणि क्रिकेट असं असतं खेळ आहे. तुम्ही दबावाखाली खेळाल तर चांगला खेळ होणार नाही. मग रोशनकडे आत्मविश्वास दिसतोय. अचूक टप्पा त्याच्याकडे दिसतोय. व्हेरिएशन चांगलं दिसतंय आणि फलंदाला शांत ठेवण्याचं काम केलंय. हा चेंडू खराब होता रोशनचा. त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड करत असताना या ओव्हरचा 2 षटकाचा खेळ संपला. आमचे स्कोरर सांगतायत 2 ओव्हरमध्ये 19. चला फिल्डिंग लगेच सेट करा. 12 बॉलचा खेळ. संरक्षण केलं होतं हेडूटने बीच्या विरोधात. तोच प्रथम चला फास्ट शेवटच्या बॉलवरती षटकार आले. त्यामुळे धावा 19 झालेत. बारामचं आगमन होतोय आणि इथे राजची विकेट प्रथमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची विकेट होती प्रथमलाही माहिती. त्यासाठी प्रथम 3ऱ्या ओव्हरमध्ये आलेत. मागच्या मॅच मध्ये 4थ्या ओव्हरमध्ये आले होते. चला बॅट्समन लगेच पाठवा. 19 वर स्पर्धा कव्हर केले. ते वाकलनचं ऐतिहासिक मैदान आणि सेमीफायनलची मॅच पडले विरुद्ध म्हाटारडी. पंढरपूरच्या आईचे सर्वे सर्वा. प्रणव आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावा 19. रिव्हर्स फटका असा आहे बऱ्याच वेळा तुम्हाला धावाही देतो. बऱ्याच वेळा तुमची विकेटही जाते. बऱ्याच वेळा डॉटही जातात. प्रथम गोलंदाजी मार्कवर.
फायनली क्षेत्ररक्षक आपण मध्ये चांगली फिल्डिंग. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 20 धावा. चला फास्ट. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. 20 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरची सेमीफायनल आणि दोन्ही टीमची परवानगी घेऊन ही मॅच 4 ओव्हरची ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे घाई करा. अन्यथा बऱ्याच वेळा खेळाडूंचं प्रश्न भरपूर असतात की आयोजकांनी खेळवली असं नाहीये. दोन्ही टीमला विचारलं आधी आणि त्यांनी सांगितलं हरकत नाही, आम्ही 4 ओव्हरची मॅच दोन्ही टीम खेळणार आहोत. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 22 वरती आपल्याला पाहायला मिळते. पडले का म्हटल्यानंतर नक्कीच विष्णू शेठ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बैलगाडी क्षेत्रामधलं भरपूर मोठं नाव, सर्जा बैलाचे मालक आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवणी आपल्या सोबत नक्कीच असतील. प्रथम गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं. पायचीचं अपील आहे. प्रथमच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. फलंदाज बाद. निशांत थोडासा आराम करत असताना बघा विश्रांती घेत आहेत थोडीशी. संध्याकाळचं सत्र आहे. 22 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर संकेत आलेत. संकेतला संकेत द्यावे लागतील या मॅच मध्ये. मग कशी उल्लेख केलाय 35-40 चांगलं टार्गेट आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले. त्यामुळे सेमी फायनलची मॅच महत्वाची आहे. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल पाहणं गरजेचं आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलंय पडले टीमने. धावसंख्या 24. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय माटाडी संघाने. इथून 35-40 कडे पाहणं गरजेचं आहे. मात्र धावा 24 झालेत. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. इथे प्रथमला बॉल मिळाला नाही. अन्यथा प्रणवची विकेट डोक्यात होती रनआउटच्या सुरुवात. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 26. बरोबर आपण पाहिलं तर 11 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकले. त्यामुळे पडले संघाचं मी कौतुक करेल. चला फिल्डिंग लगेच सेट करा. पहिल्यापासून असं फास्ट खेळणं गरजेचं होतं. अकरा मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर 3 षटकं टाकलेत. अक्षय येतात शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 26. आता मध्ये प्रणवला धावा कराव्या लागतील. इथून 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मॅच रंगतदार होईल. राज पाटील सार्थक गोलंदाजी चांगली आहे माटाडी संघाकडे. 26. चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. अक्षय कुंभार आलेत. अक्षय कुंभार गोलंदाजी मार्कवर. फार एंड कडनं वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं आणि शेवटचं षटक. जगदंबा वाकलन बी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय कुमार मंगेश पाटील स्मृती चषक 2025 16 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रणवच्या बॅट मधून येतोय. कारण मी मगाशीच उल्लेख केला प्रणव जर लेग बाईस अपील करण्यात आलं होतं. अक्षय कुंभारच्या माध्यमातून मध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या 31. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
संकेतलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. संकेत स्ट्राईक एंडला आहेत. धावसंख्या 31. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. नाही, धाव एकच घेतली त्यामुळे नुकसान नाहीये. धावसंख्या 32. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघायचं इथून काय टार्गेट सेट होईल. एखादा चौकार, एखादा षटकार माटाडी संघासाठी खूप महत्वाचा आणि कदाचित प्रणय तोच प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांनी सिंगल घेतले. कारण प्रणयला माहिती आहे इथून एक चौकार एक षटकार या मॅच मध्ये आपला कमबॅक होईल. तो षटकार महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. फलंदाज रनआउट होतील संकेत. एक धाव मिळेल. धावसंख्या 33. चला बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. शुभम स्वतःवरती नाराज आहे. डॉट बॉल आलाय कारण एक एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 धावा झाल्या आहेत. हळूहळू अंधार होत चाललाय. जशी मॅच संपेल माटाडी संघ तुम्हाला लगेचच मैदानात यायचे. लक्षात घ्या या बॉल नंतर प्रत्येक खेळाडूकडे खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. फेअर क्रिकेट हे भरपूर काही सांगून जातं. तुमच्या नावाची चर्चा होते. दोन धावा इथे मिळालेत. 35 धावा झालेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना 4 षटकांचा खेळ संपलाय. फिल्डिंग लगेच लावून घ्या माटाडी. 35 वरती 4 विकेट आणि 36 धावांचा पाठलाग करायचे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आदर्श 11 पडले संघाला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये साई पाटील यांच्याकडे. प्रत्येक संघ जेव्हा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो तेव्हा एकमेव लक्ष ट्रॉफी जिंकणं त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यासाठी हा प्रत्येक संघ झगडताना मैदानाच्या आतमध्ये परिश्रम करताना संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम टप्पा आता सध्याच्या घडीला आजच्या दिवसातील दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज ऋतिक रोहन, ऋतिक आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो
सार्थकला आपण पाहू शकाल. 4 षटक, 4 षटकामध्ये 9च्या सरासरीनं विजयासाठी 36 धावा बनवायच्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला जे सत्र आपण पाहतोय ती सूर्य आपल्यापासून दूर गेला, अंधार आता पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अंधारामध्ये बॅटिंग करावी लागेल. 24 बॉल विजयासाठी 36 धावा. पहिला चेंडू लॉप केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय सीमारेषेच्या दिशेनं. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन पार. पहिल्या बॉलवरती आगाज दमदार चौकार. त्याला माहित आहे आपला संघ चांगला परफॉर्मन्स करतो. टॅलेंटचा गजर सातत्यानं त्याच्या माध्यमातून यंग टॅलेंटेड आहे. येणाऱ्या कालामध्ये तो देखील ह्या संघामध्ये दाखल होईल याची शंका नाहीये. ज्या प्रकारचं त्याचं डेडिकेशन आपण पाहतोय, जी पॅशन त्याच्यामध्ये क्रिकेट प्रतीची आहे ते पाहता जरूर येणाऱ्या कालामध्ये संघामध्ये तो देखील जागा बनवू शकतो. क्रिकेट प्रति वेळ ही गरजेची गोष्ट आहे, नाहीतर आम्ही देखील व्यवसाय सोडून समालोचन करण्यासाठी येतो. ह्या गोष्टी क्रिकेट प्रति असलेल्या प्रेमाखातर आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. इथे फटका चांगला आहे, हुकचा हा देखणा फटका. चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगला मधून अगदी सीमा पार चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत अप अँड डाऊन्स, कधी गोलंदाज कधी फलंदाज या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रयत्न अंतिम टप्प्यापर्यंत कोणाचा सफल होईल. इथे अपील जरूर केली होती. पुन्हा डॉट. ती द्वंद्व खूप चांगलं रंगलंय, कारण की दोन महत्वपूर्ण खेळाडू आमने सामने पाहायला मिळतात. एका बाजूने सार्थक या संघाचा अव्वल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, माताडी संघाचा गोलंदाज, आणि त्याच्या विरोधात पडले संघाचा ऋतिक मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज आहे. 2 चौकार, 2 वेळा त्याला बेट देखील केले सार्थकनं. इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग, बॉल खाली, क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकलं. इथे सामना जिंकायचा असेल तर जजमेंट आणि फील्डचा सेटअप चांगला गरजेचा आहे. धावा देखील 2 कंप्लीट केल्या, कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथनं सामना आपल्या हातातनं जरूर निसटतो. झेल जर झाला असता तर विकेट देखील प्राप्त झाला असता, 2 धावा देखील बचावल्या असत्या आणि प्रतिस्पर्धी संघाचा सलावीर माघारी देखील परतला असता, परंतु तसं घडलं नाही. फलंदाज बचावला आणि 2 धावा देखील प्राप्त झाल्या. इथे आगल्या वेगळ्या पद्धतीनं अगदी जमिनीवरती पडला, परंतु ज्या पद्धतीनं त्याला फटका कन्वर्ट करायचा होता तो अंततः पूर्ण केला आणि धावा इथे देखील 2 कंप्लीट केला. या 2च्या मदतीनं स्कोर कार्ड विदाउट लॉस 12 ह्या आकड्यावरती. ही दमदार सुरुवात. ज्या पद्धतीने 4 षटकामध्ये 36 बनवायच्या आहेत, याच वेगानं जर धावा बनवल्या तर 1 षटक राखून सामना जिंकू शकतात, आणि तो प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळतोय तो टीम पडलेगावच्या माध्यमातून. सुरुवातीला जर झाली असती तर मी म्हणेन लवकर सामने कंप्लीट झाले असते, परंतु काही हरकत नाही. आज थोडासा उशिरानं ही स्पर्धा सुरू झाली आणि थोडासा उशीर आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे आणि त्या विजयासाठी हे 2 संघ झगडतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 बिनबाद 12 ही सुरुवात आपल्याला टीम पडलेगावच्या माध्यमातून पाहायला मिळते. लक्ष 36चं गाठायचं आहे आणि दमदार पाठलाकाला सुरुवात त्यांनी केलाय. यस, आमचे ऑलराउंडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिश भोईर, धीरजला आपण पाहतोय. यस, गोलंदाज पुढील बॉल. अप्पर कट करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी राजकडनं आपण डॉट बॉल पाहतोय. वाऱ्याचा वेग थांबलाय, परंतु इथे आता वेगवान गोलंदाजी राजकडनं पाहायला मिळते. हाच वेग सातत्यानं त्याला दाखवावा लागेल जर या मॅच मध्ये वापसी करायची असेल टीम जगावदेवी म्हातार्डीला, तर तो प्रयत्न राजला करावा लागेल. आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळायचं होतं. अतिरिक्त उचली आणि पंचांकडनं आता नो बॉल घोषित करण्यात आलाय आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग. व्हाईट बॉल, यस माफ करा.
आणि वॉर्निंग देण्यात आली आहे ती गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून, कारण की मुभा असते फक्त एक चेंडू अशा पद्धतीनं आपण हाताळू शकता बाउन्सचा चेंडू, आणि तोच प्रयत्न राजनं केला, परंतु अतिरिक्त उचली या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एक धाव अतिरिक्त मिळाली 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे सरसावत सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. मिडॉप त्याच्याकडनं थोडीशी मिसफीड झाली. दुसऱ्या धावेचा सफल प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल अतिशय चांगला आहे. डेंजर झोनला धावायचं होतं ते पाहता दोघांकडनं हा इशारा पाहायला मिळाला. यस, धाव होऊ शकते आणि धाव कंप्लीट देखील झाली. या दोनच्या मदतीनं 15 धावा स्कोर कार्ड वरती. विजयाच्या अगदी समीप येत असताना टीम पडलेगावला आपण पाहतोय. आज पूर्ण दिवसभर दमखम दाखवणारी गोलंदाजी फलंदाजी त्यांच्याकडनं आपण पाहिली. प्लेसमेंट दिशांत डोक्यानं खेळ मैदानाच्या आतमध्ये मॅच नुसार खेळ आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. माताडीला ते विकेट ते प्राप्त करू शकले नाहीत आणि आता सध्याच्या घडीला थोडा कोयना बॅकफुटला माताडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू राजचा वर द विकेट न फटका. हा देखील सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. षटकांचा एक चेंडू शेष आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा. गरज आहे ती 12 धावसंख्येची. षटकामध्ये अजूनही एक चेंडू शेष आहे. हा बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी सुरेख झाली आणि त्यानंतर आत्मविश्वासानं बॅटिंगला आलेले हे दोन्ही फलंदाज, खास करून कौतुक करावं लागेल ते ऋतिकचं. त्याच्याकडनं सातत्यानं चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 तर्रार चेंडू पडल्यानंतर अगदी नाका जवळून जाणारा हा परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. रेणबॉल हा सामना आता येऊन टेपलाय तो टीम पडलेगावसाठी. म्हणजे सामना सोपा झालाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर एखादं षटक चांगलं पडलं तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते. श्वान पथक आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु आमचा 12 प्रतिनिधी त्यांची मजा घेतोय. भरपूर बोलका आहे आमचा 12 प्रतिनिधी. मॅच वरती त्याचं लक्ष आहे. त्याला माहित आपला संघ आता चांगला खेळ करतोय आणि विजयाच्या जवळजवळ छायेत आपला संघ येत चाललाय. 12 चेंडू 12 त्यांना बनवायच्या आहेत, परंतु एका बाजूला कालोख देखील पडत चाललाय. विचार करावा लागेल. हे षटक जर चांगलं टाकलं गोलंदाजानं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो जय गावदेवी माताडी संघ, परंतु त्यासाठी अगदी विक्रमी गोलंदाजी करावी लागेल. काहीसा चमत्कार गोलंदाजाला गरजेचा आहे आणि प्रणवचा वापर आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती करण्यात आलाय. ज्या प्रणवनं आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे त्या प्रणवच्या समोर आव्हान असेल. मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि ऋतिक ही एक भरवशाची जोडी टीम पडलेगावची आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. एकही विकेट गमावलं नाही ते पाहता 11 देखील बनवल्या तरी देखील सामना जिंकू शकतात. म्हणजे सामना जवळजवळ 70% आपल्याला टीम पडलेगावच्या बाजूने पाहायला मिळतोय. परंतु इथनं एखादी करामत, एखादा चमत्कार या मॅच मध्ये काही घडेल का ही जरूर अपेक्षा आमच्या प्रेक्षक वर्गाला आहे. ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेला अगदी डीप मध्ये जिथे स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत धावा उभारल्या जातात त्या 2. या 2च्या मदतीनं 26-26 धावा स्कोर कार्ड वरती. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आज देखील दमदार 8 संघांचा आपण खेळ पाहिला, परंतु त्या 8 संघांपैकी 6 संघांचं आव्हान संपलंय आणि 2 संघ अजूनही एकमेकांच्या समोर लढाई करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. जितके डॉट येतील तितकी ह्या मॅच मध्ये रंगत वाढेल. आतापर्यंत 26 धावा स्कोर कार्ड वरती. 10 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि इथं चेंडू देखील 10 शिल्लक आहेत. पडलेगावचे राजेश राऊत यांचं
12व्या खेळाडूसाठी 500 रुपये दाखल झालेत. येस, आता 12व्या खेळाडूला देखील सुखाचे दिवस आलेत असं म्हणावं लागेल. काही ठिकाणी लकी ड्रॉला बाईक दिली जाते, काही ठिकाणी सायकल स्पायसिकल दिली जाते, काही ठिकाणी फॅन कूलर, ह्या गोष्टी म्हणजे 12 प्रतिनिधी देखील आता मालामाल होऊ शकतो. इथे देखील आता त्याचा आवाज देखील वाढलाय. पैसे 500 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि चौकार आलाय. त्यानंतर एकच जल्लोष त्याचा आणि ठाल्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीनं धावफलक 30 या आकड्यावरती गरज आहे ती आता फक्त 6 धावसंख्येची. साहेबांच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचे, येस, राजेशजी राऊत यांच्याकडनं ते 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलंय. आता विजय अगदी जवळ आहे त्यांच्यासाठी. फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता. 30 धावा स्कोर कार्ड वरती. ह्या षटकातील 3 चेंडू शेष आहेत. समोरच्या दिशेला फटका लाजवाब आहे. अगदी थ्रू दी कव्हर खेळत असताना ज्या प्रकारे गॅप आपण पाहिला, अगदी पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे, त्या दोघांच्या मधोमध जी गॅप होती, ज्याप्रमाणे आपण नेहमी म्हणतो की सुईतनं जशा पद्धतीनं धागा ओवावा तशा प्रकारचा हा सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना फलंदाज रोहनला आपण पाहतोय. रोहन मध्ये हे वैशिष्ट्य आहे, नेहमीच तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतात. खास करून षटकारापेक्षा अगदी देखणे चौकार त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा स्कोर कार्ड वरती. फक्त गरज आहे ती 2 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 8 चेंडू. 2 धावसंख्येची आवश्यकता. बॉलर बॅक ड्राईव्ह 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 35 धाव. यस, पॅनल्टी. पैसे त्याला मिळणार नाहीत, ही पॅनल्टी त्याला आपण लावू. म्हणजे जे पारितोषिक आलंय ते आता जप्त करण्यात येईल, कारण की 12 प्रतिनिधीनं खुर्ची सोडली आहे. गमतीचा भाग. परंतु मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व टीम पडलेगावचा आपण पाहतोय. आज दमखम प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये. थोडीशी फिल्डिंग खराब झाली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये फटका अप्रतिम आहे. विजयाचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना जिंकलाय. थेट धडक मारली आहे ती मेगा फायनल मध्ये. अभिनंदन टीम पडलेगाव. हार्डलक टीम जयगावदी म्हाताडी. संघर्ष आपला देखील खूप चांगला राहिला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतो आणि रिक्त हस्तानं ही स्पर्धा देखील आपल्याला सोडावी लागेल. हार्डलक, परंतु पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आजचा दिवस जरूर या ठिकाणी संपलाय, परंतु मॅन ऑफ द मॅच या मॅचचा जरूर आमचे साथी गुणसंख्या लेखक आता आधी आम्हाला दर्शवतील. पडले संघाचे 12 खेळाडू या राजेश राऊत ओवी 11 चे जे पुरस्कर्ते आपण पाहतोय पडलेगावचे राजेश राऊत यांच्याकडनं 500 रुपये 12व्या खेळाडूसाठी ते आम्ही देतोय. राजेश राऊत आपण पाहतोय पडलेगावचे, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्ही पाहतात ओवी 11 हा संघ पाहायला मिळतो. एक चांगले पुरस्कर्ते त्यांच्याकडनं 12व्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितेश कुमार आणि त्याला आम्ही 500 रुपये देतोय. राजेश राऊत आपले अभिनंदन. संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि 500 रुपये कॅश प्राइज आम्ही देतोय. चला 12वा खेळू या. राजेश राऊतने सांगितले त्याची मुलाखत घ्या थोडीशी. चला मॅन ऑफ द मॅच नितीन माळे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. ठरलंय मॅच मॅच आणि आदर्श 11 पडले संघ पोहोचलाय तो मंगेश पाटील स्मृती चषक 2025 च्या फायनल मध्ये. उद्या तुमची पुन्हा भेट होईल. सौरभ पाटील आणि साई पाटील एवन जोडी आपल्याला पाहायला मिळेल उद्या या स्पर्धेमध्ये.
दैसर, किशान, स्वरूप पाटील, मनोज पवार यांचे आवडते समालोचक, त्यांचा आवाज उद्या पाहायला मिळेल. नाही आम्ही नाही आहोत. धन्यवाद रतन मानेरकर आणि मनोज पवार.